जय गुरु सर्वांना. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आपण हे संभाषण संपवलं होतं आणि काल आपण ठरवलं होतं की एक ग्रहकृत्य म्हणून, ग्रहपाठ म्हणून आपण जे काल सुरू केलं होतं हिंदी ते संस्कृत याचा आपण घरी करून प्रयत्न करून पाहू. पण बहुतेक त्यात काहीतरी कम्युनिकेशन गॅप झाला आणि 2-3 लोकांनी जे टाकलं ते ह्या पाठातला सुरुवातीचा जो होता भाग त्यातला काही भाषांतर केलेला हिंदीमध्ये करून पाठवला होता. ठीक आहे, एक प्रयत्न चांगला केला त्यांनी, काही का होत नाही. आता फक्त माझं एक सजेशन आहे, तुम्ही आता करता आहात तर मग रेग्युलरली करा. रोज एक अर्धा एक तास लिखाण कामाकरता आणि ह्या अभ्यासाकरता ठेवा. म्हणजे संस्कृत वाक्य वाचून लिहून त्यातल्या वेलांट्या, उकार, विसर्ग या सगळ्या सहित अभ्यास करा. म्हणजे काय होईल की ते सरावाचा भाग होईल तो. आणि पुस्तकाची कॉपी, सॉफ्ट कॉपी दिलेली आहे आपल्याला. जर कॉम्प्युटर असेल तर ते कॉम्प्युटर बघून तुम्हाला वहीमध्ये लिहिता येईल किंवा मोबाईलमध्ये पाहून वहीत लिहिता येईल. जरी प्रिंट काढला असेल तरी वहीमध्ये लिहिण्याचा किंवा कागदावर लिहिण्याची प्रॅक्टिस करा. म्हणजे काय होईल, परीक्षेमध्ये लिहिताना अडचण येणार नाही. कारण काय होतं की आपल्या बऱ्याचदा आता लिहिण्याचे, मराठी लिहिण्याचं पर्टिक्युलर सवय राहिलेली नसते आणि मग ते नंतर बोटं वळत नाही, म्हणून लिहिण्याची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. तर जे काय आपण लिहू ते पुस्तकातले शब्द घ्यायचे, पुस्तकातले वाक्य घ्यायचे, ते लिहायचे. त्याचं स्वतः पुस्तकातलं आपण करून बघायचं. संस्कृतचं मराठी आणि मराठीचं संस्कृतचं मराठीत घ्यायचं आणि हिंदीचं संस्कृतमध्ये. म्हणजे आपल्याला त्याची सवय होईल की हिंदीमधून संस्कृतमध्ये कसं करायचं आणि संस्कृतमधलं मराठीमध्ये कसं करायचं. शक्यतो जे हिंदीमधली वाक्य आहेत ती जशी तशी आपल्याला येतात. एखाद्या वेळेला काही बदल होऊ शकतो. तसा बदल जर झाला तर आपण ते त्याचं लिंग, वचन, क्रियापद बघून त्याप्रमाणे मग भाषांतर हिंदी ते संस्कृत करावं लागेल. ठीक आहे, आपण कालचं आता सुरुवात करूया परत त्याला. काल आपण हे केलं होतं, फलों की दुकान कहाँ है. पहिला शब्द फलों की म्हणजे फलम जे आहे त्या फलमचा आपल्याला षष्ठी विभक्ती लागेल. ती षष्ठी विभक्ती आपण जर बघितली तर ते फलानाम, म्हणजे आपल्याला त्या विभक्ती टाकत्यामध्ये ना आणि हलंत म येईल. पण इथे लिहिताना आपल्याला फलानाम म्हणजे नावावरती अनुस्वार घ्यावा लागेल. फलानाम आणि दुकान, दुकानाचा शब्द आपल्याला गेला इथे विपणीही. आणि बाकी पुढचं सोपं आहे. कुत्र असती, कुठे आहे, कहाँ है. फलों की दुकान कहाँ है, फलानाम विपणीही कुत्र असती. हे वाक्य आपण बघितलं. दुसरे आपण बघितलं होतं, यहाँ फलों की दुकान नहीं है. यातलं यहाँ, आता हे बरेच शब्द माहीत झाले आपल्या यातले. आता यहाँ, अत्र, फलों की म्हणजे फलानाम, दुकान म्हणजे विपणीही आणि नहीं है म्हणजे न असती म्हणजे नास्ती. आणि हा प्रश्न आहे. प्रश्न असल्यामुळं त्याच्या मागे आपल्याला किम लावणं आवश्यक आहे. म्हणून हे प्रश्न वाक्य भाषांतर होईल, किम अत्र फलाना विपणीही नास्ती. हे आपण काल केलं. तर तिसरं वाक्य जे आहे ते आपण सुरुवात करू. राजेंद्र कोलेकर साहेब, मी तुम्हाला मदत करतो, कुठे अडलं तर प्रयत्न करू आपण. सर, इस एक बाजार एक में मिनिट. हॅलो. क्या? कोण? हाँ, आनंद बोला जोशी. हा, बोला. बोला बोला. बोला हा, बोला. हे तुम्ही आता म्हणलं ना की दुसऱ्या ह्याच्यामध्ये किम हे करून प्रश्न प्रश्न आला ना तो. हम्म. तर मग पहिल्या ह्याच्यात काय नाही आलं किम. नाही, कारण हे कहा प्रश्न इथं आहे ना, ते कुत्र म्हणाले ना, ते कुत्र हा नाही. प्रश्नार्थक शब्द आला ना अच्छा अच्छा. त्यामध्ये.
म्हणून किम नाही. किम नाही का? कुठे कुठे आलं याच्यामध्ये असेल दुसऱ्यामध्ये हिंदी- यहाँ फलों की दुकान नहीं है क्या म्हणायचं आहे त्याला, हा म्हणून ते किम. या हिंदी मधल्या प्रश्नामध्ये क्या नाही है ते आपल्याला हम्म, संस्कृतमध्ये घेतलं पाहिजे. हम्म, हम्म, हम्म. आपण असं जरी घेतलं अत्र फलाना विपणीत नास्ती आणि प्रश्न दिला तरी ते चुकणार नाही. पण आपण जर किम टाकलं तर ते जास्त अर्थपूर्ण होईल. अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये कुत्र किंवा ह्याच्यामध्ये की आहे म्हणून याला हा म्हणजे प्रश्नार्थ. प्रश्न विचारणारा शब्द आहे ना त्यामध्ये, म्हणून नाही. अच्छा अच्छा, ठीक आहे. येस. ओके. हा कोलेकर सर. इस बाजार में क्या क्या वस्तुएं मिलती है. हा इस म्हणजे अं, काय घेणार आपण आता, हे नवीन आपण जे अस्मिन. शिकलो ते. हा अस्मिन. अस्मिन करेक्ट. हा बाजार में, बाजार करता शब्द गेलाय आपल्याला. हट्टे. हट्टे. हा हट्टे म्हणजे बाजार. अस्मिन हट्टे. क्या क्या म्हणजे किम किम. हा वस्तुए. वस्तुएं म्हणजे पण्ण्यानी पण्याने करेक्ट. किंवा आता वस्तुनी. इथं हा क्रियापद मात्र वस्तुनी काळजीपूर्वक घ्यावं लागेल आपल्याला. मिळणे म्हणजे लभ. लभ हा धातू झाला. लभ्यन्ते. मिळतात बहुवचनी पाहिजे आपल्याला. आणि हे लभ्यन्ते. हा आत्मा, त्यामुळे ते लभंते. लभ्यंते. लभंते नाही लभ्यंते. हा. अस्मिन हट्टे अस्मिन किम हट्टे किम किम वस्तुनी लभ्यन्ते. वस्तूनी किंवा पण्यानी लभ्यंते. दोन्ही झाले. अस्मिन् हटे किं पण्येन लभ्यन्ते. ओके छान थँक्यू. हो. स्नेहल ताई पुढचं. यहाँ गुड़, घी, शक्कर, धान्य आदि मिलता है। अत्र गुड़, गुड़, घृतम, शर्करा, सस्यानि इत्यादि लभ्यन्ते। लभ्यन्ते. लभ्यंते. हा आता इथे अत्र गुडला गुडम घ्यावं लागेल आपल्याला. शब्द त्यातला गुडम. गुडमच हा. असतो. गुडम, कृपा करता घृतम, शर्करा आणि गुडम, धान्य घृतम, आदी. शर्करा. इथे आपलं गेलं धान्याधिकम लभ्यंते. अधिकम इत्यादी आणि धान्यम धान्याधिकम. व्हेरी तर इथे एकापेक्षा जास्त पदार्थ आहेत म्हणून म्हणून हे लभ्यंते. घ्यायचं ना, अदरवाईज लभ्यते झाला. कारण की वरती मिलती है म्हटलंय आणि ते मिलता है म्हटलं, पण हे चार गोष्टी आहेत म्हणून हा, अनेक पदार्थ आहेत ना तसं ते. घेतलं. हा इथे खरं मिलते है हे जास्त योग्य होतं. मिलता है त्यांनी घेतला तर ते कसं प्रश्नामध्ये आले, हिंदीमध्ये दिलं त्यांनी ते. पण अनेक वस्तू असल्यामुळे लभ्यंते हेच योग्य आहे लभतेपेक्षा. ओके माधुरी ताई. हा वाचा. एक वाजते. हो हो तक्रार. हो. उस दुकान में क्या बिकता है. आता आपण काय केलं की इस बाजार में, इसच्या वेळेला काय घेतलं आपण, अस्मिन अस्मिन. घेतलं. उसच्या वेळेला काय घेणार, तस्मिन. व्हेरी तस्मिन गुड. का. तस्मिन. हा तस्मिन आपणे विपणे. किम हा किम क्रियता अस्ति. विकता है काय विकले जाते क्रियता. म्हणजे विक्रीयते असं त्याचं आत्मनेपदी होईल. विक्रीय. विक्रीयते. विक्री. हा हा विक्रीयते. तस्मिन विपणी त्या तस्मिन दुकानात सप्तमी त्याचं. हा विपणी किम विक्रीयते त्या दुकानात किम काय विकलं जातं, विक्रयते. काय विकतं जातं. विक्रयते. तस्मिन विपणव येते. विपणव विपणी नाही. विपणव सप्तमी किम सप्तमी. विक्रीयते. सर ओके थँक्यू. हा आनंद या. सर हा बोला. इथे उस दुकान में क्या बिकता है पाहिजे ना. हो ना क्या मग. हा विकता है. ते लिहिताना चुकलं ते टायपिंग हा मिस्टेक. बरं. हा अरे आता ही ताई मला करता येत नाही चेंज आता. ठीक आहे ते करायला गेलं की पुढची आई यायला लागते. हा तुमचं हा पुढचं याच्यात 6वं वाक्य तुम्ही वाचा आता. आनंद जोशी. हाँ यहाँ कपड़े बिकते हैं. हम्म, हम्म. तत्र
वस्त्राणि हम्म, विक्रियन्ते. हम्म. आता हे बरोबर आहे का वाक्य हे? का चुकलंय काही? सर यत्र पाहिजे का? हा, यत्र पाहिजे त्यामध्ये, ते चुकलंय वाक्य ते. आता इथं मला करेक्शन करतोय मी, हे झालं की करेक्शन करील ते. हा, यहा, 4 मध्ये यहा म्हणजे अत्र आहे. अत्र पाहिजे यहा हा? म्हणजे अत्र 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 पाहिजे पाहिजे ना. ते. अत्र अत्र वस्त्राणी अत्र विक्रियन्ते. हम्म? कपडे आता हे म्हणल्यावर वस्त्राणी यांनी काय केलं, बहुवचन घेतलं. अं, समजा एक वस्त्र असतं तर काय झालं असतं? वस्त्र नाही, इथं तत्र किंवा अत्र विक्रियते वस्त्रम, विक्रियते वस्त्रम वस्त्रम आलं विक्रियते. असतं. वस्त्रम विक्रियते, विक्रियते. कारण नपुंसकलिंग आहे ना ते. हं. ओके, आता तर पुढचं. हा, पद्मजाताई. हाँ हो सर। वह दुकानदार क्या बेचता है? हम्म. हम्म, आता हे वह म्हणजे वह, तो. वह म्हणजे काय असतं ते? याच्याकरता तर वेगळा शब्द नाही, आपण तो नेहमी वापरतो. तो वह म्हणजे तो, म्हणजे सह, स सह. सह आता दोन शब्द याला, आपणिकम. आपण का? हा, ओके. हाँ, सह आपणिकः हा, किम हा. विक्रयन्ति. किम नाही, विक्रयन्ति. विक्रयंती नाही, ते हे नाही ना, म्हणजे बहुवचन नाही ते. त्याला विक्रयती. विक्रयति येईल मध्ये. विक्रयति. विक्रयते येईल किंवा विक्रीणात येईल. हो, विक्रीणाति पण बरोबर आहे. हम्म. विक्रीणाति येईल. हा, विक्रयशी येणार ना. विक्रीणाति. सह आपणिकः विक्रयती पण सहला चालेल इथे. विक्रिय विक विक्रियते पण विक चालेल. विक्रियती. सहला हम्म, विक्रियशी. हम्म. तो काय विकतो? स विक्रियती किंवा विक्रीणाती, दोन्ही पण. ओके. हाँ. गिरीश देशपांडे सर. सर इथे हा, आपणिक आणि विपणिक म्हणजे दोन वेगळे वेगळे शब्द आहेत काय? दोन्ही एकच आहे. दुकानदाराकरता दोन्ही पण चालतं. आपणिक हा, अच्छा. विपणिक हा. हां हां, बर. विपणिक म्हणजे दुकान होतं ना. विपणी म्हणजे दुकान. हा, विपणी. विपणी म्हणजे दुकान, आणि हा, विपणिक म्हणजे दुकानदार. हा, ओके. आणि काल आपण एक त्या ह्याच्यात बघितलं संवादामध्ये, वणिक का काहीतरी होतं ना. हा, वणिक म्हणजे व्यापारी. वणिक म्हणजे व्यापारी. वाणी हा, म्हणतो आपण ओके. मराठीमध्ये. हा, बरोबर वाण्याचं बरोबर. रूपांतर वणिक. संस्कृतमध्ये वणिकचं, वणिकचं वाणी वणिक. झालं इथे हा, तो मराठीमध्ये. व्यापारी झाला. ओके. म्हणजे वाणी हे बेसिकली जो दुकान असतं ज्याचं, तो वाणी. हम्म. जो वाण सामान विकतो तो वाणी. म्हणजे हे किराणा आपण ज्याला म्हणतो आज, त्याला पूर्वी वाण सामानच म्हणायचे, म्हणून त्याला वाणी. हा, कारण पूर्वी दुकान म्हणजे फक्त किराणा दुकानच असायचं, किंवा कपड्याचं हा, दुकान, दोन असायचे. किंवा ज्या शेती बरोबर. आधारित दुकान असायची. हो, ओके. हा, हे. हा, वह तो घी बेचता है. हा. सह हम्म. तो, तू तर करता तू. तू. तू सह हा, तू. सह तू घृतम हम्म. विक्रियती विक्रियती किंवा विक्रीणाती, किंवा विक्रीणाती. दोन्हीपैकी. ओके, तू थँक्यू. घृतम विक्रीणाती. ओके. सुरेखाताई. हाँ सर, मुझे थोड़ा सा घी चाहिए. मुझे म्हणजे अहम अहम नाही. थोडा म्हणजे अल्प. बरं, ठीक आहे. हा, ओके. अहम हा, अल्प अल्पम स्वल्पम सॉरी हा, ठीक आहे. स्वल्पम घृतम इच्छामी. चाहिये म्हणजे इच्छा करतो असं. हा, म्हणजे आता इच्छामी येईल ना सर. हा, ज्याला वांट म्हणतो आपण, ते चाहिये. चाहिये म्हणजे इच्छा करतो. माझा अशी इच्छा आहे की मला थोडंसं तूप पाहिजे. म्हणजे मी इच्छितो असा अर्थ होईल त्या ठिकाणी. चाहिये करतो असा वेगळा संस्कृत शब्द नाही. मी अशी इच्छा करतो की मला थोडस मम्मा येणार तूप ना. पाहिजे. मम्मा. मम नाही, मम म्हणजे मम्मा. मला. मम म्हटल्यानंतर तसं ते
मग त्याचं वाक्य तर कसं होईल ते मम केलं की मम आणि मया किंचित होईल मग ते मम्मा पण नाही त्या तृतीयेमध्ये म्हणजे माझ्याचे पाहिजे. किंचित जास्ती कॉम्प्लिकेट नको करायला आपण साधंच ठेवू वाक्य त्याला. अहम अल्पम किंवा स्वल्पम घृतम इच्छामि. थोडस तूप पाहिजे. तर अजून एक काल परवा आपण एक शब्द शिकलो अजून ह्याच्यासाठी स्वल्पमसाठी. हम्म. म्हणजे किंचित आठवतोय का? अल्पियान सर, अल्पियान. अल्पियान. हा हा, कालच गेला ना तो अल्पियान. अल्पियान म्हणजे हम्म. पण थोडासा ना, थोडस होतं हो. थोडा. हो हा तेच. पण किंचित ते म्हणजे आठवत पण पण मला. किंचित. करेक्ट. राधिका मॅम. तुम कितना घी चाहते हो? ओके. सह तो म्हणजे तुम त्वम. त्वम त्वम हम्म. त्वम कितना म्हणजे कियत. किती. कियती कियत. हा कियती कियती नको कियतच. कियत म्हणजे मोडलेला पाय मोड्यात. त्वम तम त्वम कियत कियत. कियत तुम्हाला काय घृतम इच्छामि घृतम. घृतम हम्म. यसी इच्छामि नाही नाही इच्छामी तुम मी असेल तर इच्छसी अहम इच्छामी. इच्छसी त्वम इच्छसी. इच्छसी यसी हम्म. इच्छसी त्वम कियत घृतम इच्छसी. तुला त्वम किती कियम घृतम तूप पाहिजे किंवा तुला किती हम्म, तुपाची इच्छा आहे. हम्म. त्वम कियत घृतम इच्छसी. घृतम इच्छसी पुढे कोण आहे आता. म्हणजे राहिलाय. हाँ माझा है। येस. हाँ, मुझे केवल एक सेर घी चाहिए। हा अ, अहम अहम. हा. केवलम हम्म. एकम, ते काय ह्या ते एक सेर सेर, करता आपण एक शब्द काल घेतला होता त्या ठिकाणी. सेर भारम. शेर हाँ भार. हाँ, सेर भारम. अहम केवलम सेरभारम घृतम इच्छामि। हा अहम केवलम अहम सेर केवलम भारम घृतम सेरभारम इच्छामि. घृतम इच्छामि। बरोबर. याच्यामध्ये अजून एक शब्द होता, मी आठवायचा प्रयत्न करत होतो, विसरलो. चाहिए हे बरोबर आहे, म्हणजे हे व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे, हा पण मी हा घेऊ इच्छितो असं. चाहिए म्हणजे ती विश नाही आहे, आय विश टू बाय असं आहे ना ते. सो ते काहीतरी एक शब्द गेला होता, पण ठीक आहे, आता आपण सोपं सोपं घेतोय. पण मी खरेदू लक्ष इच्छितो, मी लक्षात घेऊ टाका. इच्छितो असा काहीतरी आठवला की शब्द होता. आठवला की टाका हा ग्रुपवर. बघू आपण. हो, मला काहीतरी आपण खूप मागे जे घेतले होते ना शब्द, त्याच्यामध्ये खरेदी होता कुठेतरी. करण्याकरता का. हा, खरेदी करण्याचे ते आपण ते कृषवलाचा जो धडा होता ना, त्याच्यामध्ये ते असं होतं, ते मग ते धान्य क्रिणामी खरेदी आणि हेच करतात, होतं ते. विकतात. विक्रिणामी आणि हं? क्रिणामी. हा, क्रीणामी क्री क्रिणामी म्हणजे खरेदी करणे. क्रीणेतुम इच्छामी वगैरे क्रिणेतुम असं इच्छामी. काहीतरी हा ते. हा. हा तुमून होते ते. तुमून मध्ये हा, होतं तू ते. म्हणता. हा, करेक्ट. क्रीणेतुम इच्छामी. क्रिणेतुम हा, तू इच्छामी. म्हणतं. हा, तेच आठवत बरोबर. तर ते जास्त करेक्ट होईल, कारण हा आपण नुसतंच इच्छा नाही करत आहे, पण इथं किंवा त्यांनी विश किंवा विकत ड्रीम नाही घ्यायचं असं करत आहे. म्हटलेलं शब्द आहे. म्हणजे काय हा एक्झॅक्टली हे नाही ना. हा मला एक विकत द्या नाही नाही, किंवा हे असं ठीक आहे. घेऊ. नाही नाही, आपलंच थोडस हा जे वापर आपण जे शिकलो त्याचा वापर हो करण्याच्या हो, दृष्टीने वापर काय जास्त झाला ते बरोबर आहे. संयुक्तिक. हा, हा तर हे आपण सगळे सुरुवातीचं ट्राय करतोय ते बरोबर आहे, पण मला हा जर हा आठवलं की बरं ते. हा, म्हणजे ही विश किंवा ड्रीम नाहीये, मला विकत घ्यायचंय ना, मला नुसतीच इच्छा नाही मी करत आहे. सो हा त्या हा. दृष्टीने हा, ते तुम प्रत्यय वापरून नाही ड्रीम पेक्षा कसं की चाहिये म्हटलं ना हिंदीमध्ये मला पाहिजे, तर त्या ठिकाणी इच्छा मी हेच वापर इच्छा मी घेतलं जातं किंवा इच्छाशी घेतलं जातं. म्हणजे अशी इच्छा आहे असंच. हा, ठीक. तरी बघू आपण त्याला क्रेडिट म्हणजे ह्याला क्रेडितून होऊ शकतं का त्यामध्ये. हा, क्रीणेतुम इच्छामी जरा थोडं बरं वाटलं. म्हणजे अहम केवलम सेरभारम घृतम क्रेडितुम इच्छामी असं एक वाढेल त्यामध्ये अजून. पण त्या हा एक्झॅक्टली भाषांतर होणार नाही. त्याला काय म्हणतात, हा त्याला भावार्थ येईल त्याचा तो. त्याला काय हो, म्हणतात. भावार्थ वगैरे बरोबर आहे. तेच तेच, हे ग्रामॅटिकली आपण बरोबर करतोय, हो पण हो त्याचा हो खरा अर्थ तो आहे की मी बरोबर बरोबर इच्छितो करेक्ट.
खरीदू इच्छितो खरीदू इच्छितो. विक्री हा करेक्ट. अजून कोणी राहिलंय? येतो तुम्हाला राजेंद्र गोलेकर साहेब. इसके लिए 5 रुपए देने चाहिए. हम्म. इसके इथं लिए. चाहिएला पुन्हा हा हा. इसके लिएला काय आहे? इसके लिए आपल्याला तत् जे ना तत्स चतुर्थी म्हणजे तस्मै तस्मै 5 रुपये 5 कहाणी. रुपये म्हणजे 5 रुपये कहाणी. आणि देणे चाहिए दात दा म्हणून घ्यावं लागेल त्याला ददामी. दातव्यानी. ददामी. दातव्यानी. हा. इसके लिए तस्मै हे वाक्य 5 रुपये कहाणी हा. दातव्यानी. हा. तस्मै 5 रुपये 5 कहाणी रुपये कहाणी दातव्यानी. दातव्यानी. देणे आहे द्यायला पाहिजे. बरोबर. तच्ची चतुर्थी 5 रुपये कहाणी दातव्यानी. दातव्यानी. ते इथे काळजी घ्यायची की दातव्यानीचं हे न जे आहे ना हे न बाणाचं नाहीये न नळाचाच ठेवायचं. ओके. सर प्रिंटआउट मध्ये अस्मय केलंय ते चुकलंय का? नाही अस्मय नाही. तस्मय पाहिजे ना? हा तस्मय पाहिजे कारण इसके लिए आहे ना ते. हा, कारण की प्रिंटआउट मध्ये अस्मय लिहिलंय सर. नाही नाही ते चेंज करावं लागेल त्याला. ओके. काही काही चुका राहून गेल्या तर राहून गेल्या. नाही सर अस्मयच येईल ना. तस्मय उसके लिए म्हणजे इसके लिए उसके लिए ना. तस्मय उसके लिए येईल ना. आणि इसके लिए अस्मय. इसके लिए ला काय घेणार मग? अस्मय नाही होणार. अस्मय होईल का ते? हो हा, सर इसके, इसके लिए उसके. म्हणजे ह्याच्यासाठी अस्मय हो. हा बरोबर अस्मय आहे. म्हणजे त्याच्याकरता होईल मध्ये. हा या करता त्या करता असं आहे ना. मग हे बदलावं इसके लागेल मला. उसके. मग ते तुमच्याकडे राहू द्या मग. हा. अस्मय आणि हे सुद्धा 5 रुपये कहाणी दातव्यानी. दातव्यानी. यासाठी म्हणजे अस्मतचं होईल. त्याच्या ऐवजी ते अस्मयचं. ठीक आहे. बदलाव इथं बदलावं तर लागेल. हे दातव्याने कसं चालतं? दातव्याने कसं आलं? आता हे जे ना हे एक टिपिकल प्रयोग आहे याचा. असे व्हायला ददामी. पाहिजे. हा असं व्हायला पाहिजे असं करायला पाहिजे. इथल्याच मी तर गोळ्या. हे ददाती जे आहे याचं रूप आहे ते दातव्यानी म्हणजे असे अनेक रूप झाले. हे करायला पाहिजे असे आणखी पण शब्द येतील आपल्याला संभाषणामध्ये. त्यावेळेला आपण जास्त क्लिअर करू याला. मी घेतल्याच गोळ्या. आता कोण आहे? स्नेहल ताई. स्नेहल ताई आहेत का? माधुरी ताई. हाँ तू घेऊन ना. घी लेकर तू क्या करेगा? घी लेकर तू क्या करेगा. हाँ हाँ. घी धृतम. दंतव्य घृतम. ना. दंतव्य का. नाही नाही त्वम लेकरला म्हणजे घेऊन आपला शब्द गेलाय आता. घेऊन ना. आदाय घेऊन. आदाय. हा? आपण परवा सांगितलं दा म्हणजे देणे. त्याच्या मागे आ ददा. लागले की आद म्हणजे ते ये घेणे म्हणतो तो. आदाय म्हणजे घेऊन. घृतम आदाय. आता पुढचं सोपं आहे मग. त्वम क्या किम करिष्यामी. कहा. भविष्य काळ ना. करिष्यामि. क्या करेगा. हम्म. क्या काम त्याला. करिष्यामी कसं येईल करिष्यामी सर? नाही करिष्यसी करिष्यसी. येईल ना? करिष्यसी. तू म्हणजे हा करिष्यसी. त्वम किम करिष्यसी. घृतम घृतम आदाय आया. किम करिष्यसी. किम करिष्यसी. आदाय. त्वम वापरायची गरज नाही का? नाही, त्वम त्वमची तसं त्वम आहे. अध्यारूत आहे कंसामध्ये टाकू शकतो आपण. आया. त्वम घृतम आया. आदाय किम करिष्यसी. त्वम किम ओके. करिष्यसी. सर इसके लिए जे आपण मगाशी अस्मय केलं ना ते ईदचं चतुर्थी रूप आहे सर. इदमचं. इदमचं चतुर्थी येईल ते. हो. इथं इदमची चतुर्थी येते. इथं ते तत्सं घेतलं गेलं. तत्सं केव्हा घेतलं काय माहिती आम्ही केव्हा चेंज केलं तत्सं नाही येते. हा इदमचं येते. इदमचं त्यावेळेला आहे. इथं उसके लिए तर नाही त्यामध्ये इसके लियेच आहे ना ते.
हाँ इसके लिए हाँ. मग हे अस्मैत पाहिजे ते. ओके. पुढचं पुणे सर पुढे घेऊ का? घ्या. ते पटकन क्लिक होत नाही काहीतरी. हा नाही होतं असं काय होत नाही लागून. हाँ, भोजन के साथ मैं खाना चाहता हूँ. भोजनेन सहम अहम खादितुम इच्छामि. व्हेरी गुड. भोजन के साथ भोजनेन सार्धम किंवा भोजनेन सह भोजनेन सहम अहम खादितुम इच्छामि. सार्धम अहम खादितुम इच्छामि. छान मस्त. सहम नाही मॅडम, सह येईल, सह. भोजनेन सह किंवा सार्धम. हाँ, भोजनेन सह सार्धम किंवा सार्धम. साकम. भोजने साकम सह सार्धम अहं किंवा सह. खादिष्यामि. ओके. ठीक आहे, ही आता करत. कोण आहे पुढे? आनंद जोशी. घी लेकर हम्म, मुझे शीघ्र ही घर जाना है. हम्म, द्रुतम हम्म. आदाय व्हेरी गुड. अहम अहम हा सत्वर. शीघ्र ही हा सत्वरम एव. सत्वर म्हणजे शीघ्र ही किंवा सत्वर चालेल ना, किंवा सत्वरम चालेल, शीघ्रम चालेल. सत्वर सत्वरम एव. सत्वरम गृहे एव एव राहिलं ना. ही शीघ्र ही लवकरच. शीघ्र ही. हाँ, सत्वरम एव सत्वरम एवं घर. गृहे घरी म्हणजे काय? गृहम किंवा गृह गृहे. गृहे गृहम. जानामी. ह्याला ह्याला काय घेणार? गमिष. गंतव्यम. गंतव्यम. सातव्याने गेले वरती. हम्म. देना चाहिए तसं हे गंतव्यम. मी जायला गंतव्यम. पाहिजे. मला जायचं आहे. गंतव्यम. मी जाणे अच्छा. आहे. हम्म. अहम किंवा घृतम सर अहम. इथे आदाय. गमिष्ठामी नाही होणार का? हा सर गमिष्ठामी नाही होणार? नाही गमिष्यामी गंतव्यम नाही, म्हणजे गमिष्यामी नाही. गमिष्ठामी. मी जाईन असं नाही ना ते. मुझे जाना है असं आहे ते. हा म्हणून ते गंतव्यम. जाना म्हणजे ओके गंतव्य म्हणजे जायला पाहिजे मला. ओके ओके ओके. अहम घृतम आदाय शीघ्रमेव गृहम अहम द्रुतम गंतव्यम. आदाय सत्वरम शीघ्रम गृहे गंतव्यम. शीघ्रम एव. एव आवश्यक आहे कारण तिथं ही लिहिलं ना. शीघ्र ही म्हणून हाँ हाँ. शीघ्रमेव. शीघ्रम एव. अच्छा. अहम द्रुतम आदाय शीघ्रमेव गृहम गंतव्यम. गंतव्यम. ओके. आता हे जे इथं दिलं ना पुढचं, इथे आपल्याकडनं हे संपलं. 15 आपले शब्द होते, वाक्य होते, हे ते संपले. हे कृदंत म्हणून दिलं. कृदंत आपण हे सध्या नाही घेणार याला, कारण हा असा किचकट विषय आहे आणि तो आपल्या सध्या अभ्यासाला नाहीये. हा द्वितीय पाठ होता, ते संपला आपला. या पाठामध्ये काय केलं आपण? द्वितीय होता का तृतीय होता? द्वितीय पाठ. काही द्वितीय पाठ. शब्द शब्द शिकलो आपण. काही काणीचित, पण्याणी, पंचषष्ठी, समः, विपणीही, प्रविशती, उपसृत्य, स्वल्पमूल्याणी. तुम्हाला कुठे काही वाटलं वेगळं तर विचारा, मी वाचतो तरी. कियत, परिमाणम, सेरभारा, शर्करा, कर्गलम, संपटीकृत्य, आणकः, रुप्यः किंवा रुप्यकः, आदाय म्हणजे घेऊन, विलोक्य पाहून, अकिंचित करम. अच्छा, हे या शब्दाबद्दल काल कोणतरी विचारलं होतं मला, अकिंचित करम कसं बनतं याचा मी शोध घेतला थोडासा. तर हे किंचित जे आहे, किंचित म्हणजे थोडंसं, आणि अकिंचित म्हणजे अजिबातच नाही. अकिंचित करम, अकरम. या ठिकाणी मग ते म जे आहे, अकिंचित कर असं ते. अकिंचित कर, आणि ते नपुसक लिंगी लागल्यामुळे नपुसक लिंग झालं त्याचं. म्हणजे हे काहीही करायचं नाही, क्षुद्र गोष्ट आहे, छोटीशी गोष्ट आहे, असा त्याचा रूपांतर झाला अर्थामध्ये. किंचित, अकिंचित,
अकिंचित कर आणि अकिंचित करम असं याचं रूपांतर झालं. तर ह्याचा अर्थ फक्त लक्षात ठेवू आपण की छोटीशी गोष्ट, फार महत्वाची नाही अशी. सर एक अल्पियान. विचारायचं होतं हा, हो हो. विपणी ही म्हणजे दुकान आहे ना, हा, तसं हा. आपण जसं आपणिका हा दुकानदार, विपणिका हा पण दुकानदार, तसं आपण हा पण हा, दुकान होतं दुकान का? तरी पण दुकान होतं. हो, येस. हो ना, हा तेच विपणिका कन्फर्म हा करा सर. दुकानदार, आपण हा दुकान, विपणी हे दुकान. अल्पियान थोडं आणि जवेन वेगाने, एवढे आपले शब्द शिकलो आपण. हे संभाषण बघितलं आपण. या संभाषणामध्ये मुख्य एकच बघितलं आपण की अं, जर आपल्याला संधी नीट सोडवता आल्या तर अर्थ काढायला सोपं जातं. आपण यातल्या संधी हे शब्द वेगवेगळे करण्याची प्रॅक्टिस करावी. जेव्हा हे शब्द तुम्ही लिहाल त्यावेळेला, जसं अशोक व गच्छसी इदानीम, तर सी वाचल्यानंतर सी दीर्घ आहे, तर गच्छसीचं सी ऱ्हस्व असतं. मग हे दीर्घ कसं झालं, म्हणजे सी ऱ्हस्वचं ई लागल्यामुळं सी दीर्घ झालं. हे आपल्याला पटकन स्ट्राईक झालं पाहिजे. मग त्या ठिकाणी गच्छसी वेगळं आणि इदानीम वेगळं. विलंब संजात सत्वरम एव, हे पण असं वेगळं वेगळं करता आलं पाहिजे. तर ह्यातला मुख्य हेच आहे की वेगळं वेगळं करता आले पाहिजे. काही शब्द वेगळे आहेत, आपण बघितले परवा, शब्दांची यादी पण बघितली. वाक्यांचा अर्थ आपल्याला काढता आला. इथं हे जे आगंतव्यम, यायला पाहिजे, आपको भी आना है, आता विचारलं ना हे कसं बनतं हे. तर हे गम म्हणजे जाणे, त्याच्यावरून गंतव्यम, आगंतव्यम. गंतव्य म्हणजे जायला पाहिजे, आगंतव्यम यायला पाहिजे. असे अनेक शब्द संस्कृतमध्ये बनतात. या पानावरती वेगळं काही आहे का? इथे पण निश्चित रूपेण आगंतव्यम त्वया, तृतीय वापरलीत. विपण्या प्रविश्यते, दुकानामध्ये, सप्तमी. सर वरचं पेज दाखवा ना जरा. कोणतं एक हा, काहीतरी वरचं आधीचं पेज म्हणजे शब्द. इथे. हा सर, एक नाही शब्द नाही, तर संवादच. हा पहिलं पेज हा, संवादाचं. हेच. हा तिथे हा सर, हे लिहिलेलं आपण कानिचित पाण्याने क्रित्वा निवर्ता इष्यामी असं लिहिलंय ना. तर ते क्रित्वा म्हणजे क्रू धातूचंच क्रित्वा आहे ते ना. हो, क्रू पासूनच आहे ते. पण क्रू नाही मग- येते, मग- क्री हा, क्री म्हणजे धातूचं खरेदी क्रित्वा करणे. आहे. हा, ओके, तेच मला क्रित्वा, खरेदी लक्षात येत करून. हा, नव्हतं. हा, क्रू म्हणजे क्रित्वा करणे, खरेदी करून. क्री म्हणजे खरेदी हा, करणे. होय चालेल. याच्यामध्ये काय आठवतं का? क्रेतुम आगतः अहम. इथे वणिकवर दुकानदाराला आदरार्थी बोलला होतो शेठजी. कानिचित पण्याने क्रेतुम आगतः अहम. क्रेतुम म्हणजे खरेदी करण्यासाठी. देही शीघ्रम मह्यम, मला द्या. हे एक दोन वेळाच वाचण्यामध्ये गेलं की सोपं जातं. हे विपणन जे येते हे he said SP 1.20. क्रेतुम इच्छसी, हे क्रेतुम इच्छामीचं क्रेतुम इच्छसी. तोलयित्वा, तोलून. सेर परिमिता, एक सेर मोजून. हे तोडता आलं पाहिजे. केवलम 8 आणकेन, हे फक्त 8 आणे. दास्यामी, द्या, मी देईन. दास्यामी, भविष्यकाळ. या पानात बाकी अजून काही वेगळं वाटत नाही. संपटी कृत्य बघितलं आपण. ग्रहांचं न जे येते, न बाणाचा घ्यायचं. ग्रह म्हणजे घेणे. आता हे पुढचा जो पाठ आहे ना, तो इथं ग्रहान, जसं बघितलं घे म्हणतो आपण, बाल ग्रहान, मुला घे. घे म्हणजे हे आज्ञार्थी आहे. तर हे ग्रह जो हे, तर मला हलंत नाही करता आलं, मिळालं नाही मला.
तर ग्रह हलंत जे ग्रह म्हणजे घे, त्याचं लोट लकार आहे. जसं आपण लट लकार म्हणजे वर्तमान काळ बघितलं, लंग लकार भूतकाळ बघितलं, रुलट लकार हे भविष्यकाळ बघितलं, तसं लोट लकार म्हणजे आज्ञार्थी. जेव्हा क्रियापदाचं रूपांतर आज्ञार्थी म्हणून बनतं, एखादे करण्याबद्दल सांगितलं जातं, त्यावेळेला त्याला लोट लकार म्हटलं जातं. हे वणिक तुम्ही म्हटलं ते वणिक, भो वणिक नैशा सेर बारा शर्करा दृश्यते न एशा. न एशा का घेतलं? कारण शर्करा स्त्रीलिंगी आहे. सेर भाराचं सेर भारा म्हणजे सेर भारा हे पण स्त्रीलिंगी झालं. तो लईत्वा मोजून हा शब्द इथे अकिंचित करम एतत. आता हे एतत वेगळं करतात, अकिंचित करम एतत हे दोन वेगळे शब्द इथे. भार वहन क्लेश हा. Yeah. नंतर हे इथे एक अजून विचार्य आनक चतुष्टयम म्हणजे विचार कर आणि चार, विचार करून चार आणि त्यासमोर ठेवले. मनसी किंचित विचार्य. सर ह्या पानावरती पुढच्या सर एकच इत्युक्त्वा. विचारायचं होतं. हा ते क्रेतुम आणि क्रिणितुम दोन्ही वापरू शकतो का? हो ओके. दोन्ही हो. जवळजवळ 3,300 असे धातू आहेत. त्या धातूमध्ये एकाच अर्थाचे अनेक शब्द आहेत. म्हणजे त्यात धातू म्हणता येईल त्याला. त्यातून एकच अर्थ निघणारे अनेक धातू आहेत. अष्टाध्यायी म्हणून जे आहे त्यामध्ये असं दिलेलं त्यांनी की पूर्ण यादी त्या ठिकाणी आहे सगळ्या धातूंची. त्यात बघितलं आपण तर कळतं की एकाच गोष्टी करता अनेक अनेक प्रकारचे धातू आहेत. कारण हे जेव्हा विकसित होत गेली भाषा, तेव्हा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे विकसित होत गेली, त्यामुळे समृद्ध पण झाली मध्ये. इत्युक्त्वा इति उक्त्वा कथा म्हणजे तिथून चटुलया. चटुलया म्हणजे वेगाने, गतीने. तर चटुलया म्हणजे वेगाने, लगेच, सत्वर, शीघ्रम. आणि वेगेन म्हणजे गत्या. गत्या म्हणजे वेगाने गेला, वेगेन. काय वाटतंय नानक गणना क्लेश ते झालं सोपं आहे. कर्तुम अशक्नो हे जे इथं ना, इथे कन्फ्युज होण्याची शक्यता आहे. कर्तुम शकणो म्हणजे असं वाटतं की करू शकतो असं आहे. तर कर्तुम जे आहे ते म पूर्ण आहे म्हणून ते हलंत म करायचं आणि अशक्नो. कर्तुम अशक्नो म्हणजे करू शकत नाही. आणि शेवटचं वाक्य आपलं जे वाचलं होतं ते गृहम आगत्य सर्वम अपि इति वृत्तम अकथयत. तत्रस्थः सर्व अपि बांधवः मित्राणि सर्वमेव वृत्तांतम श्रुत्वा च परमानंदम प्रापुः. प्रापुः म्हणजे प्राप्त झाला. इत्थम अशा प्रकारे जन्मोत्सव सानंदम समाप्ती यातः. समाप्ती, समाप्त नाही, समाप्ती झाली, झाला. यातः म्हणजे झाला. हे अशा प्रकारे हा पाठ आपण संपवलेला आहे. पुढच्या पाठामध्ये आज्ञार्थी रूप आहेत. ते आज एक PDF टाकली होती, त्यामध्ये ही सगळी आज्ञार्थी रूप लिहिलेली आहेत आणि त्याची काही वाक्य पण तयार करून टाकलेली आहेत. हे आज्ञार्थी आहे. जसं लोट लकार सांगितलं ना, ते लोट लकार म्हणजे क्रियापदाचं रूप बदलतं. याच्यामध्ये आपल्याला 5 क्रियापदांचा अभ्यास